धनंजय मुंडेंविरोधात आज 2 याचिकांवर बीडच्या परळी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि धनंजय मुंडेंसंदर्भात पत्नी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये शपथपत्रात खोटी माहिती दिली अशी तक्रार परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात आली होती आणि याच तक्रारीवरून धनंजय मुंडे यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आणि याच संदर्भात आज परळीच्या न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे सुनावणी होणार आहे। तर संपत्ती खरेदी विक्री व्यवहारामधील फसवणुकीविरोधात सारंग महाराजांनी याचिका दाखल केली होती, यावर सुद्धा आज सुनावणी पार पडणार आहे। अधिकची माहितीकार आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, अतिशय महत्त्वाचा दिवस, मुंडेंविरोधातल्या 2 याचिका काय होणं अपेक्षित आहे आणि साधारणतः किती वाजेपर्यंत या दोनही याचिकांवर सुनावणी होऊ शकते? नक्कीच आपण जर बघितलं तर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत जे शपथपत्र दिलं होतं त्यामध्ये करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबतची माहिती न दिल्याबद्दल परळीच्या न्यायालयात तक्रार अर्ज केला होता। त्यावर पहिली सुनावणी यापूर्वी घेण्यात आता धनंजय मुंडे यांना ती नोटीस मिळाली नव्हती, त्यामुळे आता ती त्यांचं म्हणणं वकिलामार्फत त्यांना सादर करायचं याची सुनावणी साधारणतः 12 वाजण्याच्या दरम्यान होईल। तर दुसरं म्हणजे सारंगी महाजन यांनी जमिनीच्या संदर्भाची तक्रार अर्ज दाखल केला, त्यावर देखील दुपारी परळीच्या न्यायालयात सुनावणी होईल। या दोन्ही सुनावण्या अतिशय महत्त्वाच्या असून यामध्ये आता धनंजय मुंडे यांचे वकील कशा पद्धतीने बाजू मांडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, बरोबर। आणि मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुद्धा त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये, त्यात वाढत होताना पाहायला मिळते। या सुनावणीकडे लक्ष असेल। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।